हॅलो, पायल स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आपली आजची स्टोरी सुरू करूया. आपल्या आजच्या स्टोरीचं नाव आहे आपलं प्रेम. चला तर बघूया स्टोरी. संध्याकाळची वेळ होती. हलका पाऊस पडत होता आणि आर्या खिडकीजवळ बसून फोनकडे बघत होती. तेवढ्यात तिचा फोनवर एक मेसेज आला. काय करतेस? मेसेज अथर्वचा होता, ज्याच्याशी तिचं रोज भांडण व्हायचं. पण एक दिवसही बोलणं बंद राहायचं नाही. आर्या हसली आणि रिप्लाय केला, तुझी आठवण काढते. काही सेकंदांनी अथर्वचा कॉल आला. तो म्हणाला, माहिती आहे, सगळे म्हणतात प्रेम बदलतं, पण मला वाटतं खरं प्रेम रोज असून जास्त जीव लावायला शिकवतं. आर्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत होतं. त्या रात्री दोघांनी खूप गप्पा मारल्या. भांडण, रुसवे, स्वप्न सगळं शेअर केलं. अचानक अथर्व शांत झाला. आर्या म्हणाली, काय झालं? तो हळू आवाजात म्हणाला, मला ना तुझी खूप सवय झाली आहे. तुझ्याशिवाय दिवसच पूर्ण वाटत नाही. आर्या काही क्षण शांत राहिली, कारण तिच्याही मनात अगदी तेच चालू होतं. ते हसत म्हणाली, मग आयुष्यभर माझ्याशीच भांडत राहशील का? अथर्व लगेच म्हणाला, भांडण तुझ्यासोबतच करायचे आहेत, कारण रुसलेली तू पण मला खूप आवडतेस. चला तर पुढे बघूया. पावसाचा आवाज वाढत होता आणि दोघांच्या मनातलं प्रेमही. त्या रात्री त्यांनी फ्युचर बद्दल खूप स्वप्न पाहिली. एक छोटंसं घर, एकमेकांची साथ आणि कितीही कठीण वेळ आली तरी हात कधीच न सोडण्याचं प्रॉमिस. रात्र संपत आली होती, पण दोघांच्याही मनाला फोन ठेवायची इच्छा नव्हती. शेवटी अथर्व फक्त एकच बोलला, जग काहीही बोलू दे, परिस्थिती कितीही बदलू दे, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू माझ्यासाठी फक्त प्रेम नाहीस, तू माझं पूर्ण आयुष्य आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.